नमस्कार मित्रांनो. तो वापस एकदा स्वागत करतो आपल्या लर्निंग टेक मराठी चॅनलवरती. जसं सगळ्यांना माहितीच आहे की आपण ॲडव्हान्स एक्सेलची सीरीज चालू केली आहे. ज्यामध्ये आपण फर्स्ट डे मध्ये सम ॲव्हरेज हा फॉर्म्युला शिकला होता. ज्यामध्ये आपण रोज किती, कॉलम्स किती आणि एक्सेलचं इंट्रोडक्शन आपण पाहिलं होतं. तर अजून नेक्स्ट पार्टमध्ये आणि सेकंड डे मध्ये आपण शिकणार आहोत पुढचे फॉर्म्युला मिनिमम, मॅक्सिमम, काउंट आहे आणि ह्यासोबतच आपण राऊंड बिटवीनचा फॉर्म्युला पण यूज करणार आहोत. जसं की आपण काल मार्कशीट बनवत होतो. तर त्यामध्ये आपल्याला काही सब्जेक्टचे नंबर्स जे आहेत ते आपल्याला टाईप करायचे आहेत. तर आपण सिम्पली ते डायरेक्टली एक फॉर्म्युला यूज करूया. इज इक्वल टू रँड बिटवीन ब्रॅकेट ओपन करायचंय. फर्स्ट तुम्हाला विचारलंय बॉटम व्हॅल्यू, याने तुम्हाला कुठून ते कुठपर्यंत नंबर टाईप करायचा. बॉटम व्हॅल्यू आपल्याला पाहिजे समजा 10 पासून कॉमा द्यायचा आहे. टॉप व्हॅल्यू विचारली आहे आपल्याला 100 पर्यंत नंबर्स पाहिजे, याने 10 to 100च्या मध्ये नंबर्स पाहिजे. त्यासाठी एंटर करायचंय आणि जे नंबर आला त्याला सिलेक्ट करून घ्यायचं तुम्हाला जिथपर्यंत डेटा पाहिजे. आणि त्याला तुम्हाला यूज करायचं कंट्रोल आर फॉर राईट साठी, कंट्रोल डी डाऊन साठी. आपले जे नंबर्स आहेत त्या ठिकाणी येऊन जातील. बस एवढंच नाही, तर ह्याला काय करायचं तुम्हाला कंट्रोल सी ने कॉपी करून घ्यायचंय आणि तिथून वापस पेस्ट करायचंय. पण पेस्ट करताना तुम्हाला स्पेशल पेस्टचा यूज करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला यूज करायचंय कंट्रोल अल्ट व्ही बटन पेस्ट करायचंय. पेस्ट केल्यानंतर तुमचं स्पेशल पेस्टचं ऑप्शन इथे ओपन होईल. ओपन झाल्यानंतर इथं थर्ड ऑप्शन आहे व्हॅल्यूज. याला तुम्हाला क्लिक करून ओके करायचंय. हे का करायचंय? कारण की जेव्हा आपण सेकंड व्हॅल्यू एंटर करू तर आपली व्हॅल्यू चेंज नाही झाली पाहिजे. ओके, तर आपण आता पुढचे फॉर्म्युलाज पाहूया. तर काल आपण टोटल आणि ऍव्हरेजचा फॉर्म्युला पाहिला होता, ते मी डायरेक्टली लावून घेतो या ठिकाणी. त्यानंतर जो नेक्स्ट फॉर्म्युला आपण पाहणार आहोत तो आहे मीन, मॅक्सिमम, काउंट ए. असे काही फॉर्म्युलाज आपण आज पाहणार आहोत. तर मीन याने सगळ्यात कमीत कमी व्हॅल्यू आपल्याला काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज केला होता. त्यासाठी करायचं इज इक्वल टू मीन ओपन करायचंय, वापस ब्रॅकेट ओपन करायचं आहे. आता ज्या डेटामध्ये तुम्हाला सगळ्यात लहान व्हॅल्यू शोधायची असेल ते डेटा तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसं मला राहुलचा डेटा सिलेक्ट करायचा आहे, तर मी हा 3 डेटा सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर ब्रॅकेट क्लोज करायचंय, एंटर. तर आपली मिनिमम व्हॅल्यू येऊन जाईल. तर सेम प्रकारे आपल्याला मॅक्झिमम करायचा आहे. इज इक्वल टू मॅक्स, ब्रॅकेट ओपन, सेम डेटा सिलेक्ट करायचा आहे, ब्रॅकेट क्लोज, एंटर. या प्रकारे आपण सगळ्यात मोठी व्हॅल्यू पण इथे काढू शकतो. त्यानंतर नेक्स्ट दोन फॉर्म्युले आपल्याला काउंट आणि काउंट आहे. जसं काउंट मध्ये आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो की मोजणे. तर आपल्याला ज्या सेल्स आहेत त्या मोजायच्या, त्यासाठी आपण काउंट फॉर्म्युला यूज करतो. पण काउंट आणि काउंट मध्ये काय फरक आहे हे पण आपण पाहूया. तर आपण पहिला काउंट लावू. इज इक्वल टू काउंट, ब्रॅकेट ओपन करायचंय, वापस सेल सिलेक्ट करायच्यात. तर आपण फर्स्ट पासून सेल सिलेक्ट करूया. 1 2 3 4 5. आपण 5 सेल सिलेक्ट केल्या, ब्रॅकेट क्लोज, एंटर. इथं पहा आपण 5 सेल सिलेक्ट केलं होतं पण इथं 4 दाखवतंय. का? कारण की काउंट जो फॉर्म्युला आहे तो ओनली फक्त नंबर सेल काउंट करतो. म्हणजे ज्या सेलमध्ये फक्त नंबर्स असतील अशा सेललाच तो काउंट करेल, टेक्स्टला काउंट करणार नाहीये. ओके, आणि जर तुम्हाला टेक्स्ट पण काउंट करायचं असेल तर तुम्ही यूज करू शकता काउंट ए फॉर्म्युला. इज इक्वल टू काउंट ए, ब्रॅकेट ओपन, वापस सेम त्याच 5 सेल आपण सिलेक्ट करूया, ब्रॅकेट क्लोज करायचंय आणि एंटर. तर आपल्या या ठिकाणी पाहू शकता की 5 सेल त्यांनी काय केलं आपल्याला या ठिकाणी दाखवलेले आहे. ओके, तर ह्या प्रकारे तर तुम्हाला फक्त नंबर सेल काउंट करायचे असतील तर तुम्ही यूज करू शकता काउंट फॉर्म्युला, आणि विथ टेक्स्ट तुम्हाला काउंट करायचे असतील तर काउंट ए फॉर्म्युला तुम्ही इथे यूज करू शकता. ओके, तर ह्या प्रकारे तुम्ही हे फॉर्म्युलाज पण लावून घेऊ शकता तुमच्या मार्कशीट्स मध्ये. हे फॉर्म्युलेज आहेत ते आपण पाहून घ्या. अप्पर, लोअर, प्रॉपर आणि लेन. त्यानंतरचे आपले हे 4 फॉर्म्युलेज आहेत, अप्पर, लोअर, प्रॉपर, लेन, जे की आपण यूज करतो टेक्स्ट साठी. ठीक आहे, तर पहिला आहे अप्पर. इज इक्वल टू अप्पर, ब्रॅकेट ओपन करायचंय. तर पाहू शकता यामध्ये सांगितलं आपल्याला टेक्स्ट सिलेक्ट करण्यासाठी. आपल्याकडे जे टेक्स्ट आहे यांनी राहुल, त्याला सिलेक्ट करायचंय, ब्रॅकेट क्लोज करायचंय, एंटर करायचंय. तर पाहू शकता की अप्पर मध्ये काय होतं की आपण त्या ठिकाणी आपले जे टेक्स्ट असेल स्मॉल मध्ये त्याला आपण कॅपिटलाइज मध्ये कन्वर्ट करण्यासाठी अप्पर फॉर्म्युलाचा यूज करतो. ओके, तसंच लोअर फॉर्म्युला.
इज इक्वल टू लोअर ब्रॅकेट ओपन सिलेक्ट टेक्स्ट ब्रॅकेट क्लोज एंटर. तर ह्यामध्ये काय दाखवेल, जर तुमचं लेटर कॅपिटल पण असेल तर त्याला तो काय करेल, स्मॉल मध्ये कन्वर्ट करणार आहे. ओके. देन त्यानंतर प्रॉपर आहे इज इक्वल टू प्रॉपर ब्रॅकेट ओपन सिलेक्ट टेक्स्ट ब्रॅकेट क्लोज एंटर. तर ह्यामध्ये तुम्हाला काय करेल, तो फर्स्ट लेटर कॅपिटल आणि बाकीचे स्मॉल करून तुम्हाला दाखवणार आहे. ओके. देन त्यानंतर लेन फॉर्म्युला आहे इज इक्वल टू लेन ब्रॅकेट ओपन करायचंय, वापिस जे टेक्स्ट असणार आपला टेक्स्टला सिलेक्ट करायचं ब्रॅकेट क्लोज एंटर. तर यामध्ये काय होईल की आपल्या टेक्स्ट मध्ये किती अल्फाबेट्स आहेत हे तुम्हाला काउंट करून दाखवेल. ओके. तर हा लेनचा फॉर्म्युला आहे. यानंतरच आपण पुढची पण काय फॉर्म्युलाज पाहणार आहोत, जसं रँक झालं, रिझल्ट झालं, ग्रेड झालं, हे फॉर्म्युले पण आपण पाहणार आहोत. काय ऍडव्हान्स लेवलचे फॉर्म्युलाज पण आपण पाहणार आहोत, व्ही लुकअप, एच लुकअप या ठिकाणी फायनान्शियल फॉर्म्युलाज असतील या ठिकाणी. ओके. तर आज जे या ठिकाणी आपण जे पाहिलं आहे ते तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा.